उभ्या महाराष्ट्रामध्ये आदिदैवत 33 कोटी देवदेवतांना ज्याने निर्माण केलं, विश्वाला ज्याने निर्माण केलं, पशुपक्षी ज्याने निर्माण केले, तुमच्या माझ्यामध्ये जो आत्मस्वरूपाने विराजमान झाला, लता पता वल्लरी वेली पाण्यांचे प्रवाह ज्याच्या स्वरूपामध्ये वाहतात, तो ओंकार स्वरूप परमात्मा म्हणजेच श्री गणेश आहे. आणि त्या गणेशाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आजचं काल्याचं कीर्तन आहे. म्हणून एक 5 मिनिटामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कथा सांगणार आहे. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत बोला. ओम मागच्या जणी म्हणता की नाही म्हणता, म्हणजे म्हणायला या जेवायला तुम्ही असं नाही ना. मला बघू बरं आता या फॅनच्या पुढच्या म्हणायचं नाही बरं का, शपथ आहे तुम्हाला म्हटलं तर. हो, काही त्याच्यात तुमच्या नातेवाईक असतील ते म्हणाल बाई त्यांच्या जरा बाजूने म्हणू का काय, तुम्ही अजिबात नाही म्हणायचं. त्या मागच्या महिला बघू कशा आहेत त्या. आता गुरु राजा दंडवत, मरा तुम्ही फेल झाले. मी म्हणलं तुम्हीच लय बाया हुशार, तुम्हीच लय बाया हुशार. काय बाय, फक्त त्या मागून आल्या तर मागे बसल्या. अजून एकदा, खूप आवडतंय बरं का तुमचा आवाज मागच्या जणींचा. आता गुरु राजा दंडवत, जगाचं अज्ञान गेल्याशिवाय जगातली रक्तबंबाळी नष्ट होणार नाही. जगात होणारा रक्तपात, अधपतन, दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करून उद्ध्वस्त झालेल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी आणि एका वेळेला सर्व वयाच्या लोकांना शहाणपणा शिकवणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. टाळी 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 वाजवा. म्हणजे तुम्ही भजनातही वाजवा आणि तिथेही चान्स घ्या. यांनी कधी वाजवायच्या. मानवी जीवनाचा परमोत्कर्ष साधविणारा, धर्मांधता, जात्यांधता, पंथांधता, देवांधता, बुवाबाजी, गुरुबाजी नष्ट करून एव्हरी मॅन इज हिज प्राइड. एका वेळेला अवघ्या जगाला समानता शिकवणारा, स्त्री आणि पुरुष भेद संपवून स्त्रिया सुद्धा पुरुषा एवढ्या उंच आहेत, नवे नवे पुरुषापेक्षा कणभर उंच स्त्रिया आहेत, असं जगाला टाहो पडून सांगणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने उभ्या महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं ही ज्ञानज्योत, ही ज्ञानाची मशाल पेटलेली आहे. बेळगावपासून तर जळगावपर्यंत, मराठवाड्यापासून तर मुंबईपर्यंत, गोव्यापासून तर दमणपर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी कथन केलेला गणेश बाप्पा सांगितल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही, मानवाची उंची वाढणार नाही. सद्गुणाची उंची वाढवून दुर्गुणांची निवृत्ती करणारा जगातला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा मोरया आहे. पण त्याच्या होणाऱ्या विटंबना थांबल्या पाहिजेत. त्याला कुठेतरी बाजारात बसवणं,
त्याच्या अंगावर गुलाल फेकणं, त्याच्या नाकात बुक्का, त्याच्या डोळ्यात गंध, नाही का? गणपती एकदा सजवलेला आहे हो, नटवून बसवलाय बघा कसा सुंदर आहे. जयांच्या गळा वैजंती माळा, जयांच्या गळा वैजयंती माळा, लावण्य पुतळा, लावण्य पुतळा, जयांच्या अंगी सकळ कळा, सकळ कळा, तया वेळो वेळा दंडवत, तोया भीव रे जाती रे, तोया रे जाती रे वेलांटी असली की ही म्हणायची, काना असलं की उकार असल्यावर म्हणून सज्जन हो, भगवंत सजवून नटून आपल्या बाळाला सजवतो का नाही आपण? मग एकदा त्याला सजवल्यावर परत एखादी मावशी भेटायला आली, मग ती म्हणते का येऊ शेतूया पोराच्या डोळ्यात काजळ कोंबू का? नको बाई, त्याला मी सजवलाय नटवलाय छानपैकी, आता काही करू नका. तसंच आहे देवाचं. देव सजवून नटवून ठेवला ना, काय करायचं माहिती आहे? फक्त डोळे भरून पाहायचा. काय करायचं बोला बायांनो? ती एक पोरगी नाहीच बोलली. हा ना, कोण नाही बोलली ती मी सांगणार नाही तर ती हानील रस्त्याने मला, पण बोलली नाही. एक जण बोललीच नाही. ती आता घरी गेल्यावर सांगणार आहे लोकांना जाता जाता जेवल्यावर, अगं महाराज एवढा बॉम्बालला पण मी बोललेच नाही बाई. पण खरं सांगू, हे एवढं एकच ठिकाणी की स्वतंत्रपणे बोलता येतं. तुमच्या कुटुंबात तुम्हाला बोलता येतं का? सासूसमोर, सासऱ्यासमोर, भायासमोर हां बोलले असते बाई, मामा झाले बाई, मामा बरोबर आहे. म्हणून स्त्रीच्या मांडीवर बाळ मोठा होतो. तो स्त्रीच्या मांडीवर मोठा होणारा बाळ एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज बनतो. स्त्रीच्या मांडीवर जन्माला आलेला बाळ, त्याच्यावर आई चांगले संस्कार देते आणि देवाचे देव गजानन त्याला बनवते. ही स्त्रीची कृपा आहे. असं कुठं घडलं काय मोठ्या बाबा? तुमच्या मांडीवर पोर बाळात निनं दिलं, तुम्ही लगेच थानाला लावलं. काय चाललंय मोठ्या बाबा? काय नाही, पोराला पाजितोय. कुठं घडलं का हो? नाही. आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म. बारीक रे. बोला मागच्या बोला. आई माझा माझे सारे कर्म आईसाठी, आई लहानचं मोठं करते. आई जन्माला घालते. 9 महिने 9 दिवस गर्भवास आई सहन करते. वेदना आई सहन करते. आणि बाळ जन्माला आल्यावर बाळाच्या खाली ती ओलं बाळात नाही टाकत, ओलं आपल्या खाली घेते आणि सुक्या बाळा त्यावर आपले बाळाला झोपवते. एवढा उदारपणा आणि उदात्तपणा जगामध्ये आई सोडून कोणामध्ये नाही. म्हणून देवाईपेक्षा आई श्रेष्ठ आहे असा आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. बाळत सुख बाळा, बाळत सुख बाळा, बाळात सुख बाळा, बाळात सुख बाळा.
निजली नारवल्याव निजली नारवल्याव निजली वेडी गाय वासराची वेडी गाय वासराची प्रेम पाण्यान भिजली 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 वेडी गाय वासराची वेडी गाय वासराची प्रेम पाण्यान भिजली 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 म्हणून शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती पण म्हणतात पार्वतीच्या पोटी गणेश जन्माला आले गणपती बाप्पा कोणाच्या पोटी जन्माला आला मोठ्याने बोला पार्वतीच्या पण त्याच्याही आधी गणपती होता गणराय गणपती गणराय गणपती गणराय गणपती गणराय गणपती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती कोण सोंगट्या खेळतंय कोण सोंगट्या खेळतंय शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती भगवान शंकर भगवान परमात्मा शिवशंकर शंकर पार्वती शंकर पार्वती आता मागच्या शंकर पार्वती शंकर पार्वती हे दोघे कोण आहेत गणपती बाप्पाचे बोला आई आणि वडील डॅडी आणि मम्मी हे म्हणते बरं तसं तसं मम्मी आणि डॅडी मग गणपती बाप्पा अवघ्या देवांचा देव ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार
प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार हे गणेशाचं रूप आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो जी आध्या. काही काही लोकांच्या डोक्यात असते मी आता एक कीर्तन ऐकन आणि ध्यानातच ठेवीन. ते जे कोणी लोक आहेत त्यांना श्रोता म्हणतात. श्रोत्यापेक्षा वक्ता शहाणा नसतो. आणि मी तर अजिबातच शहाणा नाही, मी तर पागलच आहे, येडा आहे येडा. हो असंच आहे. कुणीकडे बारकाट्या मारील. पण जनतेच्या प्रबोधनासाठी लोकांच्या मनाचा ठाव घेऊन वेद घेऊन संत साहित्याच्या आश्रयाने लोकांच्या मनाचा ठाव ठिकाणा लावून लोकांच्या मनाला सरळ करण्याचा प्रयत्न म्हणजे कीर्तन आहे. ही व्याख्या आहे कीर्तनाची. म्हणून शंकर पार्वतीच्या पोटी गणपती बाप्पा जन्माला आले. गणपती बाप्पांच्या खूप कथा आहेत, मी छोटी सांगतो मी. पण मला एकच आपल्याला या निमित्तानं सांगायचंय की बाळ जन्माला येण्यापूर्वी जिच्या पोटी आणि ज्यांच्यापासून कन्या किंवा पुत्र जन्माला येणार आहेत अशा नववधूवरांनी पहिली तयारी करावी लागते. बोला, पहिली मोठ्याने बोला. तयारी करावी लागते. तुम्ही काय लय भारी बोलता बाई, तुम्ही तयारी केली नव्हती वाटत. आणि तयारी ज्या आईबापाने केली नाही ना पोर जन्माला येण्यापूर्वी, मग त्याचं पोरग आहे 10वी नापास डीजे पुढे शांत व्हा शांत व्हा शांत व्हा, तोंडात गुटकाव कोणतं बॉल. म्हणून तयारी करावी लागते, म्हणजे मनाची तयारी करावी लागते. मन करा रे प्रसन्न, हो मन करा रे प्रसन्न, 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 मन करा रे प्रसन्न. नाही तर मग नेहमी तोंडावर दुखावता की तो महिना आहे का चौथा, काय तोंड वाकड. नंदबाई आली खवट तोंड, आलं म्यालं तोंड, आलं माझ्या नवऱ्याला बुडवायला. ते सगळं आतलं ऐकतंय बरं का, कचा कचा आतून लाथाट होते ते. मम्मी काय बाई माझं लई पोट दुखत आहे. पोट नाही दुखत, गंगाराम लाथा मारितोय. का मारतो? नवऱ्याच्या बापाची बहीण माझ्या बापाच्या बहिणीचा द्वेष करतेस. तुझ्या पुढे जन्माला येणं म्हणजे नरकवास आहे. म्हणून म्हटलंय गीतेमध्ये राग द्वेष वियुक्तैस तू विषया निंद्रियैश्चरण आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादं अधिगच्छति. म्हणून मला प्रसाद मिळाला पाहिजे आणि त्या प्रसादानंतर मला कन्यापुत्र झालं पाहिजे. कारण प्रसाद हा सद्गुणी मुला मुलींना जन्म घालतो, त्याला प्रसाद. आता असं बोलूया आपण, जो गर्भाशयामध्ये गर्भातील कन्यापुत्रांना सद्गुण आणि सद्विचार शिकवतो त्याला प्रसाद असे म्हणतात. टाळी वाजवली पाहिजे, फक्त महिलांनी वाजवा. असं
प्रसाद म्हणजे नुसता शिरा खाणं नाही. काही काही बाया तर त्या गणपतीच्या मंदिरापुढे पेढ्यावून बाण, ए बुचाडा बुचाडी बुचाड, मला 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 अवधसा एकटीनेच खाल्ला, मला नाही दिला. माझ्या मुखातून अशुद्ध शब्द ज्याच्यामुळे येणार नाहीत तो प्रसाद. माझे पाय वाकड्या ठिकाणी जाणार नाहीत त्याचं नाव प्रसाद. माझे हात चांगलंच कर्तव्य ज्याच्यामुळे करतील त्याचं नाव प्रसाद. माझे डोळे चांगल्या ठिकाणी बघतील त्याचं नाव प्रसाद. लोकांच्या लेकी बाळींना मी माझ्या सख्या बहिणीचा दर्जा देईल तो ज्याच्यामुळे मिळतो त्याचं नाव प्रसाद. कळलं? प्रसादाची व्याख्या. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला प्रसाद असे म्हणतात. म्हणून पहिला प्रसादच घ्यावा लागतो. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. आहे की नाही? प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. बोला. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. तुम्ही प्रसाद घ्या तुम्ही वर जाऊ नका तशा. तसाही अर्थ घ्या किंवा असाही घ्या, पण प्रसादाशिवाय जगण्याला पावित्र्य येत नाही. किंवा ज्याच्यामुळे जगण्याला पावित्र्य चारित्र्याचा सुरेख संगम येतो त्याला प्रसाद असे म्हणतात. कळलं? तो प्रसाद मिळाल्यावर पुरुषामध्ये वैराग्य प्राप्त होतो. तो प्रसाद मिळाल्यावर ज्याला मुलाला जन्म घालायचा आहे त्या बापाला, आजच्या भाषेत काय रे, पप्पाला, काय काय पप्पा तर दारू पिऊन फुल असतात. माझ्या फोराचं बारसं आहे, 100 बाटल्या 100 बाटल्या. पोरगा गणपती होईल का? छत्रपती होईल का? वड्यात पडून. बरोबर आहे ना पोरांनो? याचा सरळ बस ना. तू इकडे कुठं बसलाय रे? पाकिस्तानी का तोंड करून? असं नीट बस आणि नीट बघ, मारामाऱ्या करू नको. प्रसाद मिळाल्यावर मग तुम्ही म्हणाल कशाचा प्रसाद घ्यायचा? शिर्याचा? ते ब्राह्मण बाबा बनवतात ना. सत्यनारायण पूजन प्रित्यर्थम गणेश पूजन करिष्ये. डोळ्याला हात नाही काय? हा, मला वाटलं गोमतारला. डोळ्याला पाणी लावा, नका जाऊ राणी वनी, 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 नका जाऊ राणी वनी. घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी.
चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी फक्त चांगली कर्तव्य करून जीवनाला यशाचं शिखर गाठता येतं ते फक्त चांगली कर्तव्य करून अशा प्रकारचे शिकवण फक्त वारकरी संप्रदाय देतो शिकवण उपदेश प्रबोधन गुड डीड गुड वर्क अँड गुड वर्क गंध लावायचा नाही छंद लावायचा नाही 50 माळा अडकवायच्या नाही भगवे परिधान न करता दाढ्या जटा न वाढवता दंडन मुंडन तीर्थाटन पंचाग्नी साधनाशिवाय देवाच्या उंच चरणापर्यंत पवित्र कर्तव्याने जाता येतं अशी शिकवण देणारा सोपा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय आहे मग काय त्या गणेशाला कशासाठी बसवायचं माघी जन्म उत्सव का साजरा करायचा गणेशाचा तर तो एका चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला चांगले आई वडील म्हणजे ज्ञान वैराग्य आणि त्याग मान आणि पानाची अपेक्षा ज्या बापाला नव्हती त्या बापाचं नाव आहे शिवशंकर भगवान टाळे वाजवा असं काय नाव आहे गणपतीच्या बापाचं कसं आहे त्याच्याकडे ज्ञान आहे पार्वती माता म्हणाल्या माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नाला होम यज्ञाला बोलवलं नाही तुम्हाला राग नाही आला का हो पतीला विचारते मला सांगा जावयाला मान नाही दिल्यावर लेकीला राग येतो का जावयाला हा जर तुमचा नवरा म्हणला त्या बापाच्या थोबाडीत तू जाऊन आता मग हा मला लग्नात कपडे नाही घेतली अंगठी नाही दिली लाज वाटत नाही तुझ्या बापाला जातो ना आता तुझ्या बापाच्या थोबाडात देतो तर तुम्ही बोलत बसाल ना कोण नाही रडायची तिने वर हात करा चला काय बाय खरंय जगात सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात जास्त प्रीती जर पोरींची कोणावर असेल तर ती आपल्या बापावर असते बाप माझा वड ग बाप माझा वड तुम्ही काय करता सगळे वाजवणारे वाजवता लय गोड तुम्ही माझ्या संघ वाजवा त्यांना म्हणू द्या ना त्यांचा आवाज एकतर बारीक त्यांना एकतर अधिकार काहीच दिले नाही येडी बोंगाडे बापे असले रे पुढे सारा कळणं वळ परवा एक म्हातारं माझ्या पुढं बसलं ऐकूच येत नव्हतं त्याला हे असं करायचं सगळ्यात पुढं अंतरण्या ताठ्या पोरी शिकलेल्या सवरल्या बाया ए बाया हो मागा आणि बैऱ्यांनो या पुढं ती बैरी खैरी माझ्या पुढं आणि मी मग बोलायला लागलो ना मी म्हणतो काय बाबा बरोबर आहे की नाही बाबा म्हणायचं अगदी 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 मग मला लय खुश वाटायचं मला वाटायचं म्हातारा लय हुशार आहे मग मी सगळी माणसं दिली सोडून त्या बाबाच्याच नादी लागलो काय बाबा बरोबर आहे का नाही बाबा म्हणायचं अगदी 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 तर हे आले आमच्या गावी होतं कीर्तन ते कानात म्हणते पुढं होतं ना म्हातार ते काय करायचं मला मी काय बोललो का अगदी 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 मला वाटायचं बाबाला हुशार आहे मग मी सारखा ते बाबाला सारखा पाऊण तास गेला बरं का त्यातच शिरोळे साहेब ते सारखं म्हणायचं बाबा बरोबर आहे का रे अगदी 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 मग नवले महाराज आले माझ्या कानात म्हटले महाराज त्याच्या नादी लागू नका ते बैर रे म्हणलं बरं झालं सांगितलं भाऊ नाही तर आखा वेळ त्यातच गेला असता कसंही असली येडी खैरी बैरी तरी पुढं बापे पुढं बाया माग अरे बायांनी जर क्रांती केली शेतीचा शोध बायांनी लावला स्वयंपाकाचा शोध स्त्रियांनी लावला स्त्रिया म्हणजे शास्त्रज्ञ आहेत स्त्रिया म्हणजे संशोधक आहेत त्यांची उंची वाढली पाहिजे असं ज्या संप्रदायाला वाटलं त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे स्त्री सबलीकरण झालं पाहिजे स्त्रियांची उत्क्रांती झाली पाहिजे कारण त्यांच्या पुढे उद्या परत एकदा गाडगे महाराज तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे आमचं बाब म्हणजे काय माहिती का त्यात मी पण आलो बरं का आम्ही म्हणजे काय माहिती का शिजलेला भाताचा गोळा आहे
ते तसा खाला नाही एखादं मरण एखादं गिळता नाही गेलं म्हातारं भात गिळता गिळता. पण तुमच्यासारख्या चांगल्या मसालेदार आमट्या आहेत म्हणून हे भामटे बरे आहेत. आमचा सारा संसार आणि प्रपंचाची पंढरी सजवण्याचं काम माझ्या बहिणीनं तुम्ही करता म्हणून तुमची उत्क्रांती झाली पाहिजे. म्हणून माझा बाप्पा कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. गणपती बाप्पा गण काय शब्द आहे बोला. हो आम्ही लहानपणी ऐकलं होतं. आधी गणाला रणी आणला आधी गणाला रणी आणला नाही तरी रंग पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा. शिव म्हणजे प्रकाश, शिव म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे प्रतिभा, शिव म्हणजे उजळलेली प्रतिमा, शिव म्हणजे जागतिक प्रतिष्ठा ज्याला प्राप्त होते त्याला शिव असे म्हणतात. ज्याच्याजवळ समता आहे, ज्याच्याजवळ जगाचं कल्याण व्हावं अशी भावना आहे त्याला शिव असे म्हणतात. कळलं. शिव म्हणजे ज्ञान. कसलं ज्ञान. भाकरी करायचं नाही. मग ज्ञान म्हणजे काय. ज्या ज्ञानाने हे जगच ईश्वर आहे. म्हटलं पहिली मुलाच्या जन्माची तयारी आई वडिलांनी करावी लागते. ती ही हे ज्ञान कसं प्राप्त होईल. त्यासाठी जिथे ज्ञान घ्यायचे ते काय आहे. ते अंतःकरण आहे. ते पवित्र नको का. त्याच्यावर तर लई सराटे, लई बाबळी, लई येड्या बाबळी, लई बोरीची झाडं उगवल्यात ना. ते अंतःकरण नांगरलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे नांगरायचं किती लोकांना कळते नांगरणं. मुंबईच्या बायांना एक अरे वा हुशार आहे. नांगरली वखरली नांगरली वखरली. आता मागच्या नांगरली वखरली नांगरली वखरली. पाळी घालून केली मऊ सख्य ग पाळी घालून केली मऊ. बरोबर आहे ना. नांगरावी लागते की नाही जमीन. तसं हे अंतःकरण नांगरावं लागतं. आणि कथा कीर्तन ऐकणं म्हणजेच अंतःकरणाची शेती नांगरणं असे संत आम्हाला सांगतात. हे अंतःकरण नांगरलं पाहिजे. ते कथा कीर्तनाच्या नांगराने रोज नांगर धरतो ना. रोज कीर्तन होतात की नाही. एक एक कीर्तनकार जे कीर्तन करतो त्या कीर्तनानं आपली अंतःकरणाची शेती नांगरली जाते. आणि काल्याच्या कीर्तनानं पेरली जाते. काय पेरायचं. त्यात पेरलं बक्षे गहू त्यात पेरलं बक्षे गहू. चोळून मोळून केले गहू सख्य ग चोळून मोळून केले गहू. त्याच्या पोळ्या केल्या नऊ गणपतीला घाला जेऊ सख्य ग गणपतीला घाला जेऊ. म्हणून परिपक्व होणं गरजेचं आहे आपलं अंतःकरण. आणि मग अशा पवित्र अंतःकरणाच्या उदरामध्ये जो जन्माला येतो त्याला गण असे म्हणतात. गण म्हणजे रक्षक. गण म्हणजे काय. राखणदारी करणारा. कोणाची. अवघ्या जगाची मतभेद न करता जो जगाचं रक्षण करतो त्याला गणपती बाप्पा म्हणतात. चांगले आई वडील झाल्याशिवाय गणपती जन्माला येणार. नुसता एकदाच गणपती जन्माला आला शंकर पार्वतीच्या पोटी जमल का. अख्ख्या जुईनगरामध्ये अख्ख्या वाशीमध्ये अख्ख्या 26 सेक्टरमध्ये प्रत्येक घरामध्ये
गणपतीसारखा सात्विक शूर वीर आणि गोरगरिबांना त्रास देणाऱ्या काय सिंदुरासुराचा मर्डर म्हणजे हिंसा करणारा नाही, पराजय करणारा असा महान पुत्र जन्माला आला तर आपला देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोक म्हणतात अंगाचा मळ काढला आणि मळाचा गणपती केला. असं कुठं होईल का हो? नाही नाही, ते म्हणतात पार्वती आंघोळीला बसली आणि तिने घासन घेतली. काही बावळट सारखं बोलतात, एकदम पागल लोक आहेत. काही चिंतन येडपट सारखं. मळाचा कुठं गणपती ए बायांनो, मळाचा गणपती झाल्यावर तो शान असेल का ग बाया? मळाचा बाईने अंग असलं माई पाठ घास ग, एवढा मळ नाही घाला बाया. पाठीच्या मळाचा अंगाच्या मळाचा मळ असा त्याचा अर्थ नाही. मळापासून काय शब्द आहे? मळापासून दूर राहिल्यावर, कळलं का? मळापासून दूर राहिल्यावर तिच्याजवळ जे प्रतिभा राहिली, जी पवित्र बुद्धी राहिली, पवित्र अंतःकरण राहिलं, ते कधी राहतं? मळ दूर केला तर. मग ते मळाचा गोळा इथं ठेवला, हा मळाचा गोळा इथं ठेवला आणि इथं उभं राहिल्यावर मग तुम्हाला विचारलं काय ग बाई किती दूर आहे हो तुम्ही? त्या मळापासून आम्ही 3 फूट दूर आहे. मळा म्हणा, मळा म्हणून काय मळाचा गणपती आहे का? आणि मळाचा गणपती होईल का? जोपर्यंत आपल्या अंगाचा मळ निघत नाही आतून आणि बाहेर, तोपर्यंत आपल्या हृदयात देव जन्माला येत नाही. हे या कथेतून शिकायचं आहे. काडीला अंगीचा हो मळ, काडीला अंगीचा हो मळ, काडीला अंगीचा हो मळ. आणि मग तिला पुत्र झाला, त्याचं नाव आहे ज्ञान. काय नाव आहे? कोणता पुत्र झाला? शिरोळे साहेब आहे का एखादं असं प्रमाण? बोधपुत्र निर्माल झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण सावनी आली गावा, आता संध्या करू मी कशी केव्हा हो, आता संध्या करू मी कशी केव्हा. तो ज्ञानरूपी गणेश जन्माला आला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता माता मरून गेली. बोला बोला बोला. भक्ती बहीण धावून आली बाबा, भक्ती बहीण धावून आली बाबा, आता संध्या मी कशी करू केव्हा ग, आता संध्या करू मी कशी केव्हा, संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला, संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. असे खूप अभंग सांगता येतील नाही का? काय हो? साधला हा साधला हा पर्व काळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ. साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. दिला हा
गेला म्हणून भगवान शिव घरात नसताना बर का, भगवान शिव म्हणजे आत्मप्रकाश बाहेर ठेवून बुद्धी नावाची पार्वती स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे साधक जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते ध्यान करताना कोणालाच आतमध्ये येऊ देता कामा नये असं ती आपल्या मनाला सांगते. म्हणून मन हे नंदीचं प्रतीक आहे. कळलं? नंदीला तिने सांगितलं कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. पण मन कसं आहे, आपलं मन सगळ्यांचं कसं खरं सांग भोळबाबडं आहे की नाही. या मनानं काय झालं, शिवाला आतमध्ये येऊन दिल्याबरोबर बुद्धिमातेची पार्वतीची समाधी भंग पावली. मग ती म्हटली ह्या मनाला हे काम नको, हे वशिल्याने कोणाला आत सोडतं नाही का. म्हणून मंत्रिमंडळी, आमदार मंडळी, खासदार मंडळी नातेवाईकाला ठेवत नाहीत, पण बायकोच्या भावाला तर अजिबात नाही ठेवत. वशिल्यावर येते ना, ज्याचा वशिला त्याचं कुत्र का शिल्ला. मग तिने सांगितलं एक काम मन को नहीं देना चाहिए. बर का, कारण मन काय करतं, एकतर ते भोळं असतं, नसलंच भोळं तर चंचल असतं. 2-4 वर्षाच्या गोष्टीची आठवण त्याला कीर्तनात होती. कीर्तन चालू आहे बाई पार गेली ना कोमात. काय चाललं होतं माहिती तिला विचार, काय चाललं होतं म्हणली मला 15 वर्षापूर्वी माझ्या जावानं ठोका दिला होता, त्याची मला आठवण झाली. म्हणजे मन कसं आहे, जनावर कसं रवंत करतं 2-4 दिवसाचं बाहेर काढतं, तसं हे आपलं मन आहे ना रवंत करतंय आणि घाण घाण बाहेर काढतो. आणि मग ते ध्यानाला अडचण होते ना. मग पार्वती माता म्हणाली हे बैल को छोड़ दो, हे बोला हे बहुत बहुत दुनिया का पहिला जुना जुना खाके बैठता है. रवंत करतं ना ते. मग तिने काय केलं, काढोनी अंगाचा मळी ज्ञानरूपी बनविला बळी. बोला ज्ञानरूपी. मग तो गणपती बळी जन्माला आला, ज्ञान जन्माला आलं. तिला ज्ञान झालं, ऑल वर्ल्ड इज माय गॉड अँड रिलिजन अँड कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. अवघी देवाचीच वीण तेथे कैसा भिन्ना भिन्न. अशा प्रकारचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला गणपती असे म्हणतात. कळलं? आणि मग काय झालं, तो गणपती बाप्पा दारात उभा ठेवला आणि म्हटली आता कोणाला येऊ देऊ नको. आता कोणाला दारात ठेवलं दादा, आता कोणाला ठेवलं दारात, मोठ्याने बोला ना. ज्ञानाला. ज्ञान काय मन आहे काय, वशिलाच नाही. भगवान स्वतः शिव आले, हमें जाना दे दो, हमारी औरत. नहीं नहीं नहीं, मैं नहीं जाना दूंगा.
काय झालं? मी आला तिथे. काय आला? मी आला. मी तप करते, मी जप करते, मी असं करते, मी तसं करते, मी आणि माझं, हे सुद्धा परमार्थाला घातक आहे. म्हणून तो जो ज्ञानरूपी गणपती बनवला होता ना दीपक पाटील, त्याच्यावर जे तोंड होतं ना, ते तोंड म्हणजे अहंकार. बोला, तोंड म्हणजे ते अहंकाराचं तोंड. दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड. नाविलाजानं भगवान शिवाने त्या ज्ञानरूपी गणेशाचं अहंकाराचं तोंड कापून टाकलं. आता कापल्यावर मग ते दुसरं तोंड बसवावं लागलं का नाही? मग तुम्ही म्हणाल तेच बसवलं असतं की, पण ते अहंकार नाही ना. मग काय बसवलं? ओंकार रूपी गजमुख बसवलं. हाती नाही तोडला. हे खोट्या गोष्टी आहेत. ती कातडं नाही खायचं, आतला गाभा खाला पाहिजे. गाभा असा आहे की ओंकार कसा आहे बघा. हत्तीचं तोंड पाहिलं तुम्ही? सुपासारखे कान आहे. या सुपापासून असं घ्या, खाली सोंडकडं येते का नाही? या सोंडकडून पण असं घ्या, इकडं हाती या सुपा या कानाकडे येते का नाही? होतो का नाही ओंकार? आणि मग ओंकार रूपी मुख कमल बसवून गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. नमिला गणपती माऊली शारदा, 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 नमिला गणपती माऊली शारदा. एकदा हात जोडू, भगवंताला प्रार्थना करू. हे गणेशा, हे ज्ञानरूपी गणेशा, हे अहंकार विरहित गणेशा, माझ्या अंतकरणामध्ये जन्म घे. मोरया 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 मोरया. 11 वेळा म्हणा, दिवसातून 2 वेळा म्हणा. नाही जमलं तर चतुर्थीला म्हणा, नाही जमलं तर ह्या चतुर्थीचं त्या चतुर्थीला म्हणा. पण गोड म्हणा. कसं म्हणा? गोड बरं वाटतं ना. दिसायला गोड बरं वाटतं, हसायला गोड बरं वाटतं. बरोबर आहे ना? नाही तर उगाच आपलं सांगितलं वावळे महाराज म्हणले बाई मोर्या म्हणा, मोर्या मोन्या 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 मोन्या, बरं वाटतं गाव ते. मोन्या 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 मोन्या. का गं एवढं गायनी? मला भाकरी करायच्या भाऊ, कुठं बोहाच्या नादी लागतो यातलं म्हणून आपलं मोर्या 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 नाही. महिलांनी फक्त म्हणा मोरया 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 मोरया. आता 2 पार्ट्या बरं का. हे पळ कुठे गेलेल्या आमदारांसारख्या नाही बरं का पार्ट्या. आपली गणपतीची पार्टी, फक्त गणपतीच्या. आता मागच्या बोला बोला. हा बोला. वा, कसं गोड. यांना समाधीच लागली होती महाराजांना. ऐकल्यावर बरं वाटतं की नाही? तुम्ही ऐकले तुम्ही म्हणताय आणि आम्ही डोळे झाकून बसलो होतो. असं हृदय भरभर भरभर भरून येत होतं. एवढा गोड आणि मधुर आवाज ज्या देवानं तुम्हाला दिलाय, त्या देवाला आम्ही म्हणतो, देवा यांना एवढा गोड आवाज दिला ना, आम्हीच काय केलं होतं. मोर्या मोर्या मोर्या. काय गोड. आणि म्हणून गणपतीचं कीर्तन काय आणि काल्याचं कीर्तन काय? आईबाप धन्य हवेत, आईबाप पवित्र हवेत. आईबापांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांचा आहार शुद्ध पाहिजे, त्यांचा विहार शुद्ध पाहिजे, त्यांचा आचार शुद्ध पाहिजे, त्यांचा विचार शुद्ध पाहिजे. आणि शेवटचं काय माहिती आहे? त्यांचा, बोला ना मग, त्यांचा उच्चार. आता जिचा उच्चार शुद्ध असेल ती बोल. काही सरळ बोलतीच नाही. तुझा बाप कुठं गेलाय रे?
हे तर लई सोपं झालं. पण आमच्या गावाकडे ए तुझ्या आईचा नवरा कुठं गेलाय रे? अहो म्हटलं दादा चांगलं बोलव. म्हणलं मग मी काय वाईट बोललो? म्हणलं अहो खरं बोलव. मग खरंच बोललो की त्याच्या आईचा नवराच आहे त्याचा बाप. अरे पण सरळ बोलला नाही ना तू, गोड नाही ना बोलला. हा म्हणला बा तेवढं झालं बा, आपल्याला सवयच नाही वाट बोलायची. म्हणून गोड बोलायची सवय असलेला मुलगा जन्माला घालायचा असेल तर सतत गणपती बाप्पाचं स्मरण करायला पाहिजे. हो उगीच कोणाच्या पोटी जन्माला येत नाही, खूप सतत ध्यान करावं लागतंय. म्हटलंय दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटा कोटी, दशरथाने पुण्य केले कोटा कोटी. म्हणून राम पोटी आले त्याच्या, म्हणून राम पोटी आले दशरथाने पुण्य केले कोट कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी. हे बाबा नाचतोय ना, हा साधा नाही. यो बाबा 1.5 लाख रुपये पगार या माणसाला. एवढं मोठेपण सांडवून एवढं लहान होऊन ते भगवंताच्या भजनामध्ये नाचतात. हा एका सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. हे सगळेच उभे राहिलेले आहेत ना, हे सगळे मोठी माणसं आहेत, चांगले पगारदार आहेत. पण या मुंबईतल्या तुमच्या ह्या सेक्टर 26मधल्या लोकांना ज्ञान व्हावं, प्रेम मिळावं, अन्नदान आणि ज्ञानदानाचा सुरेख संगम या सगळ्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे. हे स्वतः मोठे असून तुमच्या माझ्यासाठी लहान होतात. यांचासुद्धा सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मध्ये गणपती बाप्पाचं पूजन आपण केलं. तर काय सांगतो तुम्हाला मी की जशी गणपतीची आई पार्वती, पार्वती शब्दाचा संस्कृत अर्थ होतो यशस्वी माता. मुलाला जन्म देऊन एखादी बाई म्हणती बाई मी फसले, पोरग गँगवारमध्ये गेलंय, पोरग गँगठारमध्ये गेलंय, बाई पोऱ्या दरोड्या काढतो, दरोड्याच्या काय दरोडेखोर झाला, बापाला एवढं नाव, बाई पोरगा चांगला निघाला नाही. काय ग बाई तू का रडती? म्हणली माझा पोरगा बाई लोकाची शेजारणीची पोरच घेऊन पळाला बाई, तोंड नाही राहिलं ग बाई, नाही राहिलं तो. खरंय की नाही? म्हणून चांगली आई म्हणजे यशदायी माता. मुलाला जन्म देऊन तिचा मुलगा समाजामध्ये प्रिय झाला, तिला यशदायी माता म्हणतात आणि तिलाच यशोदा असे म्हणतात. यशदायी होण्यासाठी काय करावं लागतं? हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी. असं नाही, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी. आणि मग कृष्णाने गावातल्या गोपाळांना, गरिबांना श्रीमंत करण्याचा किंवा गरीब मुलांना, गरीब मित्रांना श्रीमंत करण्यासाठी मी जेवढा श्रीमंत आहे तेवढीच श्रीमंती माझ्या गरिबांच्या, माझ्या गरीब असलेल्या मित्रांना प्राप्त होण्यासाठी ज्याने विजयी अट्टहास केला त्याचं नाव आहे श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून त्याने गावातल्या तरुणाईला सुदृढ आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने गावामध्ये चोऱ्या केल्या. त्या चोऱ्या करून पोरांना खाऊ घालून पोरं सशक्त आणि सुदृढ केली. तेव्हा सगळ्या गवळणी गावातल्या गोळा झाल्या आणि यशोदेच्या वाड्यावर आल्या आणि यशोदेला हाक मारू लागल्या, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या
नंदाच्या अंगणी आल्या नंदाच्या अंगणी आल्या नंदाच्या अंगणी आल्या नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी जातो आम्ही गोकुळ सोडून जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊनी आमुच्या सुना घेऊनी आमुच्या सुना घेऊनी आमुच्या सुना घेऊनी आमच्या सुना घेऊन आमच्या सुना घेऊन आमच्या सुना घेऊन आमच्या सुना घेऊन हे बाई आमाशी पावेना हे बाई आमाशी पावेना ये बाई आम्हाचे पावेना ये बाई आम्हाचे पावेना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा यशोदे बाळ तुझा तारा पोटावर सोसो धिंगाणा यशोदे बाळ तुझा तारा पोटावर सोसो धिंगाणा 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 आल्या गवळणी काय म्हटलं यशोदे बाहेर ये यशोदा बाहेर आहे का ग बायांनो या बसा चहा करते ए बसायला टाका ग नको नको तुमचं आम्हाला बसायला नको चहा नको का काय झालं तरी काय सांगा पुरींनो नको ग बाई राहण या गोकुळी नको ग बाई राहण या गोकुळी असं करा ना आणि खरंच मावशे घरी जर तुला तकलीफ तू असं केलं असतं का खरंच असं केलं असतं आता अशी करते अशा नको ग बाई राहण या गोकुळी खरंच मला आली बाई चंडाळी खरंच मला आली बाई चांडाळी यशोदे या गोकुळामध्ये आम्ही राहणार पुरुषापेक्षा स्त्रिया निगर्वी असतात पुरुष गर्विष्ठ असतात म्हणजे मी त्यात आलो म्हणा आपली जातच ही अडी त्या लवलवीत आहेत मृदू आणि मुलायम आहेत जसं सांगल ना बघा आता त्यांना म्हणलं असं करा खरंच मला आली बाई चंडोळी आहे की नाही तुम्ही नुसतं हासायच्या कामाचे टिंगल खोर जाते तुमची त्या एकदम मनमोकळ्या बिचारा भूमीचे मार्दव पुढे काय सांगे कोंबाचे लवलव सांगे कोंबाचे लवलव ही कोंबाची लवलव लवलवीत कोंब आहेत स्त्रिया म्हणजे त्या परिवर्तित झाल्या की समाज सुधारायला एक क्षण पण लागत नाही तेव्हा बायांनो मग आली ती गवळण काय म्हणतात त्या गवळणी आवरी आवरी आपुला हरी दुबळ्याची केली चोरी घरी जावयाची उरीन कृष्णे नाही ठेविली ग बाई काय केलं कवाड भ्रांतीचे उघडिले आलं का नाही गणपती बाप्पाच्या जवळ जवळ जन्मकथाणी कवाड भ्रांतीचे उघडिले ती बुद्धी जेव्हा ध्यानाला बसली तेव्हा तिने कवाड लावलं होतं पण ते कवाड लावताना ही गवळण म्हणते कृष्ण आला आणि ते माझं कवाड उघडलं दरवाजा कोणता कवाड होतं माहिती भ्रांतीचं कोणतं होतं भ्रांती म्हणजे भ्रम काय भ्रम आहे मी अशीच राहील माझे काळे केस असेच राहतील माझं दात छोट लागतील आणि वया 20 वर्षांनी धडा धडा दाढा पडला काय चाविती काय नाही माझ्या दात पडले दात पडणार नाही असं वाटलं होतं पण पडले
केस काळे पांढरे होणार नाहीत असं वाटलं होतं, पण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन झालंच व्हायचं ते. म्हणून आम्हाला भ्रम होता, पण परमार्थानं तो भ्रम नष्ट होतो आणि भ्रांतीचं कवाड उघडलं. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, शिंक्या विद्येचे तोडिले, बाई तुझे कृष्णे. डेरा फोडीला दंभाचा, त्रिगुणती वैस ठाऊ कैसा, प्रपंच सडा ताकाचा, बाई केला तुझी आ कृष्णे. द्वेष रांजण सगळे, स्पर्श होता हात काळे, होते कामाचे ते पाळे, तेही फोडिले कृष्णे. मग यशोदा म्हटली, एवढ्या खोड्या करतोस तू? मग यशोदेने धरीला करी, बैसविला मांडीवरी. मग लागला रडायला, मुख पसरवणी करी आ आ आ. मग जनाबाई महाराज म्हणतात, नाही नामदेव महाराज म्हणतात, तो समाधी काळ पाहायला मी सुद्धा तिथे होतो. विष्णुदास नामा म्हणे, मरोणिया जन्माईने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. आपल्या आई वडिलांना जीव लावा. मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी जाऊन कराल काय, नाय आठविले बाप माय. बाप माझा पांडुरंग, त्याच्या चरणी होईल दंग. म्हणून माय बापे केवळ काशी. श्रीकृष्णाने यशोदा देवकी, नंद बाबा वसुदेव यांच्यावर खूप प्रेम केलं. गणेश बाप्पाने आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम केलं. आपल्या आईला प्रदक्षिणा मारून त्याने पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवणारा गणपती बाप्पाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. मंगलमूर्ती. जय विठ्ठल जय जय.